न्यूज मराठी योद्धा न्यूज मराठी. सर जय हिंद, अतुल परदेसी बात कर रहा हूँ, इलेक्ट्रॉनिक मीडिया का प्रेसिडेंट हूँ मैं सर. अभी हम लोग सब जुन्नर में पत्रकार है, कम से कम 100 पत्रकार है. अभी जुन्नर पुलिस स्टेशन में हम लोग आए थे. यहाँ पे हमारे वरिष्ठ पत्रकार है सुरेश वानी, इनको यहाँ के आमदार ने धमकी दी है और उस धमकी के समय आपके पीआई डीवाईएसपी सारे लोग थे यहाँ पे. तो हमने आज निवेदन दिया तहसीलदार साहब को. हमारा सिर्फ आपको एक ही रिक्वेस्ट है कि यह तकरार हमारी लिख के लेना चाहिए. तो आपके लोग यह तकरार लिख के नहीं ले रहे. उनका बोलना है कि हमारे पीआई सर कई क्राइम की मीटिंग में पुणे में है. लेकिन सर आप काम करू. हाँ सर, माझा असं एक आपल्याला हे असेल रिक्वेस्ट आहे की आपण त्यांना जरा आपला जे आहे लेटर मध्ये लिहिलेला ते तुम्ही एक ऍप्लिकेशन पोलीस स्टेशनला देऊन टाका. ठीक आहे, ऍप्लिकेशन देऊन टाका. मग हे ज्यावेळी येतील तर ते त्याला वाचून ते पुढे काय कारवाई करता येईल करतील, आपल्याला बोलून घेतील. सर निवेदन आम्ही परवा दिलेलं आहे. आज आपल्या त्या ठिकाणी आपले पीएसआय वगैरे बाकीचा स्टाफ आहे. फक्त आम्ही सगळे पत्रकार बांधव होतो. एक तक्रार जर लिहून घेतली आपण एक अर्ज लिहून त्यांना देऊन टाका. ह्याला मी पाठवतो संध्याकाळी. आले की पटकन आपल्याला. सर एक विनंती आपल्याकडे, आपण कर्तव्यदक्ष अधिकारी आहात. आमचं एक म्हणणं राहील की आमच्या पत्रकार बांधवाला न्याय मिळाला पाहिजे आणि संबंधितावरती योग्य ते शासन झालं पाहिजे. लक्षात आहे सर, लक्षात आहे. पत्रकारांच्या भावना तीव्र आहेत आणि आपल्याकडे सहकार्याची अपेक्षा आहे. प्लीज सर, प्लीज. सहकार्याबद्दल आभारी सर. आम्ही आता एक अर्ज देतो आणि आपण त्यात स्वतः लक्ष आलाशी आपल्याला आम्हाला सगळ्यांना विनंती आपली. हा येस येस, थँक्यू सर. आपण सर्व पत्रकार खऱ्या अर्थानं समाजाची बाजू मांडत असतो. समाजाची बाजू मांडताना कोणतरी नाराज होत असतं आणि कोणाला तरी आनंद होत असतो. मात्र सामाजिक प्रश्न मांडताना सर्वस्वी याला जबाबदार प्रशासन असतं आणि शरद सोनवणे हे जुन्नर तालुक्याचे आमदार आहेत. आणि ज्या वेळेला कधीतरी वाणी साहेबांनी बातम्या दिल्या असतील किंवा आपल्या पत्रकारांनी बातम्या दिल्या असतील तर त्याचं त्यांनी दुःख मानू नये. त्याचं कारण आहे तसंच आहे की तुमचा उदो सुद्धा याच पत्रकारांनी केलेला आहे. जुन्नर तालुक्यामध्ये जेव्हा आपण आलात त्यावेळेला याच पत्रकारांनी तुमचा चेहरा या जुन्नरवासियांना दाखवलेला आहे. आज ज्या मोठेपणाने तुम्ही सांगताय की मी शिवजन्मभूमीचा आमदार आहे, त्याच मोठेपणाला या पत्रकारांनी तुम्हाला खतपाणी घातलंय. हे विसर तुम्हाला आज पडलेला आहे. या निमित्तानं सांगू इच्छितो की पत्रकारांच्या पाठीशी हे शासन देखील आहे. नरेंद्र मोदी साहेब ज्या वेळेला म्हणतात सोशल मीडियावर आपण जास्तीत जास्त काम केलं पाहिजे, आपण फिजिकली काम करण्यापेक्षा सोशल मीडियावर जास्त म्हणजे डिजिटलायझेशनकडे गेलेलो आहोत. आणि या वेळेला त्या सत्तेमधला एखादा आमदार ज्या वेळेला म्हणतो की आपण आपली दांडकी बाजूला ठेवा आणि हे मी नंतर पाहून घेईल, तर आता हे पत्रकार तुमचं ऐकणार नाहीत. आणि साहेब, ह्या धमक्यांना आम्ही अजिबात भीक घालणार नाही. याचं कारण आहे तसंच आहे की पत्रकारांमध्ये जी क्षमता आहे ती आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे पत्रकारांच्या नादाला आपण कुणीही लोकप्रतिनिधींना माझी विनंती की लागू नये. त्याचं कारण आहे की तुम्हाला मोठं करणारे पत्रकार आहेत, तुमचे प्रश्न मांडणारे पत्रकार आहेत, तुमच्या बाजू मांडणारे पत्रकार आहेत, तुमची मुलाखत घेणारे देखील हेच पत्रकार आहेत आणि त्यांना तुम्ही दुखावणं हे तुमचं काम नाही. आज रोजी ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांना जे बेताल वक्तव्य आपण केलेलं आहे याचा मी जाहीरपणे निषेध करतो. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई याच्या वतीने मी आज रोजी शरद सोनवणे यांचा जाहीर निषेध करतो. यांनी यापुढील काळात आपल्या शब्दांना आवर द्यावा, अन्यथा आपलं जर यापुढील काळात बेताल वक्तव्य आलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या विरोधी आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देखील त्यांना या निमित्ताने देतो. आणि माझ्या 2 शब्दाला स्वल्प छत्रपति शिवाजी महाराज की जय. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. होश में आओ, होश में आओ, होश में आओ. छत्रपति संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. आमदार शरददादा सोनवणे दादा, खरं तर हे तुम्ही तुमच्या नावापुढे या तालुक्यात आल्यानंतर लावून घेतलंय. त्याचं तुम्ही गॅजेट केलं. हे दादा शब्द फक्त तुमच्या नावापुढे लावणे इथपर्यंत बरे, पण खूप दादागिरी करून ज्या पद्धतीने तुम्ही तालुक्यात गेल्या काही वर्षामध्ये वागताय, समीरने शब्द वापरला नाही पण तो जाणीवपूर्वक शब्द वापरतो की हा एवढा माज बरा नाहीये.
ही शिवजन्मभूमी आहे. ही शिवजन्मभूमी अनेकांचा माज या ठिकाणी जिरवते. 2014ला आपण जेव्हा पहिल्यांदा आमदार झालात तेव्हा तालुक्याने आपल्याला ज्या पद्धतीने आपण लोकांच्या सुखदुःखात गेलात, लोकांच्या दशक्रियात गेलात, तर आम्ही सगळे पत्रकार किंवा तालुक्यातले अनेक लोक आज हे म्हणतात की तुम्ही दशपिंडाचे आमदार होता. 2019ला ह्या 5 वर्षात 14 ते 19 जर तुमचा कालखंड पाहिला तर ह्या दरम्यान तुमच्या डोक्यात परत जी हवा गेली तेव्हाही तुम्ही अनेक पत्रकारांचा पाय उतारा केलेला आहे. अनेक वेळा तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याशी बोललेला आहात. तुम्ही सर्वसामान्यांनी त्याच पद्धतीने बोलतात. यामुळे तुम्हाला 2019ला जनतेने जागा दाखवली, तुम्ही घरी बसला. तुमचा शब्द 2014ला निवडून आला होता की जब तक सूरज चांद रहेगा शरद सोनवणे का नाम रहेगा. अरे इंदिरा गांधीही पडल्या, तुम्ही किस खेतकी मुली आहे. त्यामुळे तुमचा माज लोकांनी 19ला उतरवला. 24ला तुम्ही आलात, काय राजकीय परिस्थिती होती सगळ्यांना माहिती आहे. आलात तर त्याचा उपभोग घ्या, तालुक्याचं कल्याण करा. आज तालुक्यात फिरता येत नाही, तालुक्यातली परिस्थिती काय. पर्यटन तालुका महाराष्ट्रातला पहिला घोषित झाला आपला जुन्नर तालुका, आणि आपण शिवजन्मभूमी म्हणतो. तुम्ही स्वतःला शिलेदार म्हणवता आणि काय आज तालुक्याची वाट तुम्ही लावून ठेवलेली आहे. आणि याचं खापर तुम्ही या पत्रकार बांधवांवर फोडणार काय. तुम्ही सांगतात की हे टोळी आहे युट्यूबर्स. अरे आजच्या या निषेध मोर्चामध्ये तुम्ही पाहिलं, ज्येष्ठ पत्रकार आंबेगावमधून आमचे मित्र डी के वळसे पाटील आलेत, सचिनजी कांकरे आलेत, संतोष भाऊ आहेत, त्याच्यानंतर अशोक आहेत, सगळेच आनंद कांबळे सर आहेत, सगळे ज्येष्ठ या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणती लोक तुम्हाला पाहिजे, कसे पत्रकार तुम्हाला पाहिजे, आणि पत्रकार कोण हे ठरवणारे तुम्ही कोण. तुमच्या खाली जी आता आग लागलेली आहे ती का लागली की हे पत्रकार तुम्हाला स्पेस देत नाहीये, तुम्हाला बातमीला त्या ठिकाणी जागा देत नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला आग लागली. याच्याच कारणाने तुम्हाला रात्री स्वतःचा व्हिडिओ फेसबुकला टाकावा लागला, तुमच्या युट्यूबला टाकावा लागला. हे सोशल मीडिया जो काही आहे, मग तो युट्यूब असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, याचा वापर तुम्ही तुमच्या सोयीनुसार करताय. आणि जेव्हा जनतेच्या प्रश्नासाठी हे सगळे लोक येऊन बातमीदारी करता, त्याला तुम्ही टोळी म्हणणार, त्याला तुम्ही नाव ठेवणार. अरे तुम्ही काय धमकी देताय. 15 तारखेनंतर सुरेश वाणीला बघून होते. सुरेश वाणी तुम्हाला आज जाहीर सांगतो, सुरेश वाणीच्या केसला जर धक्का लावून दाखवलं ना, तुमच्या गाठ आमच्या सगळ्यांशी आहे. तुम्ही काय सांगताय. या धमक्या देणं पोकळ बंद करा. जो गरजते शरद सोनवणे वो बरसते नाहीये. तुमचं खरंच बरसण्याची हिंमत असेल तर तसंही तुम्ही आम्हाला सांगा. सहनशीलतेचा एक अंत असतो, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तुम्हाला आम्ही अनेक वेळा सांगतो. आणि तुमचे जे चाटुगिरी करणारे सोशल मीडियावरचे जे पेरलेले, ज्यांना तुम्ही पैसे देतात, तुम्ही या पत्रकारांना सांगतात की हे पाकिटं घेतात म्हणून. पत्रकार हा घरावर तुळशीपत्र ठेवून काम करतो. ऊन वारा पाऊस कशाची तमा बाळगत नाही. मग ते मराठा आंदोलन असो, कुठं चोरी असो, कुठं दरोडा असो, कुठं बलात्कार असो, प्रत्येक घटना प्रामाणिकपणे 365 दिवस हा पत्रकार घरावर तुळशीपत्र ठेवून करत असतो. त्याला काही शासन पगार देत नाही. मग तुम्ही काय जागीरदार आहे का ह्या तालुक्याचा साधारण तुमच्या नावावर झालेला आहे. कशाबाई तुम्ही या पद्धतीने पत्रकारांना बोलताय. आणि किती दिवस तुमची मगरुरी सहन करायची. अनेक वेळा तुमचे सगळे शब्दप्रयोग आम्ही ऐकलेले आहे. याच्या पुढे कुठलाही असा शब्दप्रयोग खपून घेतला जाणार नाही. आणि तुम्ही म्हणतात ना की हे युट्यूबर्स आहे, यांना पत्रकार लावून येण्याचा अधिकार नाही. ज्या वेळेला तुम्ही या सुरेश वाणीबद्दल बोललात ना की सुरेश वाणी असं, सुरेश वाणी तसं, त्यावेळेला ज्या ज्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी बातम्या लावल्या, मी नाव घेऊन सांगेल, त्या टीव्ही असेल, साम असेल, ज्या ज्या माध्यमांनी बातम्या लावल्या डीके साहेब, त्या प्रत्येकाने त्या ठिकाणी उल्लेख केलाय की पत्रकार सुरेश वाणी. त्यात कोणी म्हटलं नाही युट्यूबर्स म्हणून. तुम्ही कोण ठरवणार आहे की हे युट्यूबर्स बोगस आहे म्हणून. अरे आम्ही जरा बोगस असू, जिल्हाधिकारी बसलेले आहेत ना, यंत्रणा बसली आहेत ना, तुम्हाला कोणी अधिकार दिला. त्यामुळे तुमची ही शहाणपणाची जी काही दडपशाही तुम्ही या तालुक्यात प्रत्येकावरती राबवताय, ती त्या ठिकाणी दाखवताय, ही बंद करा. तुम्हाला मी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने कडक इशारा देऊ इच्छितो. आता समीरने सांगितलं, अनेक पत्रकारांनी सांगितलं, जर तुम्ही सुधारला नाही तर याच्या पुढे तीव्र आंदोलन राज्यभरात छेडलं जाईल. पण समीर आजच सांगतो की आता मालेगावमध्ये आंदोलन सुरू आहे. पत्रकार संघटना शांत बसलेल्या नाही. जालन्यामध्ये आंदोलन सुरू आहे, अमरावतीत आंदोलन सुरू आहे. माझं या निमित्ताने या शासनाला, प्रशासनाला आम्ही आता जे काही ठिकाणी निवेदन देणार आहे त्याच्यातून एकच मागणी आहे की शरद सोनवणे यांच्यावरती त्या ठिकाणी सुरेश वाणी आमचे ज्येष्ठ पत्रकार यांना धमकावल्या प्रकरणी धमकीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे. खोटे नाटे गुन्हे पत्रकारांवर दाखल करतात, खंडणीचे गुन्हे दाखल करतात. आणि तुम्ही ज्यावेळेला पत्रकारांना धमकी देतात, तुमच्या शेजारी डीवायएसपी बसलेले असतात, पीआय बसलेले असतात, तहसीलदार बसलेले असतात, प्रांत बसलेले असतात. कोणाची वाट पाहते प्रशासन गुन्हे दाखल करायला. तात्काळ या ठिकाणी त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे शरद सोनवणे यांच्यावरती. शरद सोनवणेंनी सुरेश वाणींची जाहीर माफी मागितली पाहिजे, नाहीतर हे आंदोलन यापेक्षाही पुढील काळामध्ये तीव्र करण्यात येईल. या निमित्ताने मी जे काही आमचे जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पुणे जिल्ह्यातून अतिशय कमी वेळामध्ये फक्त मेसेज गेले, कॉल गेले,
आणि मोठ्या प्रमाणात हे सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी या सगळ्या पत्रकार बांधवांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. खरं तर आपल्याच पत्रकार बांधव आभार मानण्याची काही गरज नाही, परंतु आपण हक्केला साथ दिली. याच्यामध्ये तुम्ही प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया कुठलाही विचार केला नाही आणि सगळे एकाच बॅनर खाली आपण एकत्र पत्रकार म्हणून आलो. त्यामुळे सगळ्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा शरद सोनवणे यांना या ठिकाणी इशारा देतो की आपण आपले बेताल वक्तव्य करणं आता बंद करा, नाही तर तुमची जागा दाखवशी आम्ही शांत बसणार नाही. धन्यवाद. जुन्नर तालुक्यामध्ये पत्रकार सुरेशराव वाणी यांच्या बाबत घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. वास्तविक पाहता संपूर्ण राज्याला, देशाला आणि जगामध्ये ज्या तालुक्याची ओळख आहे त्या छत्रपती शिवरायांच्या भूमीत ही घटना घडली, असा प्रकार अतिशय वेदना देणारा आहे. जुन्नरचा पत्रकारितेचा फार मोठा इतिहास आहे. 45 वर्षापूर्वी आम्ही पुणे जिल्हा पत्रकार संघाची स्थापना जुन्नरमध्ये केली होती. त्यावेळेस शांताराम लोणकर, स्वर्गीय वसंतराव खैरे, भरत अवचट आणि खेडचे आपले नंदकुमार कोरे, कांबळे सरय होते आमचे. तर आम्ही त्यावेळेस एकत्र आलो होतो त्या काळामध्ये. तुम्ही जसे यंग आहात, वाणी साहेब किंवा फरदेस साहेब, तर आम्ही त्यावेळेस होतो. आणि त्यावेळेस पहिला मोर्चा आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर नेला होता, याची एक आपल्याला जाणीव करत होतो. म्हणजे ही भूमी पत्रकारांची उगमस्थान सुद्धा आहे हे आम्ही आवर्जून सांगतो. त्याच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवतात का हा जुन्नरपुरताच मर्यादित प्रश्न नाही आहे. आज निनावी अकाउंट उघडायचे आणि पत्रकारांना ट्रोल करायचे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कालच आम्ही आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने मनसरला एक निवेदन दिलेलं आहे. काही फेक अकाउंटचा शोध घ्या. आमचं कसं आहे, सध्या कौतुक केलं तर पत्रकार छान, आणि जरा कुठंतरी एखादा त्यांच्या त्रुटी दाखवल्या का पत्रकारावर त्यांची टोळी हल्ला करते. हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. आजच सकाळी मी पत्रकार संघाच्या राज्याचे जे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक आहेत SM जोशी सर, SM देशमुख सर आणि शरद पाबळे यांच्याशी बोललेलो आहे. त्यांनी इथं भावना व्यक्त करायला लावलेल्या. आता सध्या हे आपण 2-3 तालुक्यातच पत्रकार आहोत, पण याबाबत जर तातडीने कार्यवाही व्हावी अशी आमची विनंती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे अतिशय संवेदनशील म्हणून ओळखले जातात. राज्याला त्यांची ओळख आहे. आमची विनंती आहे का या प्रश्नाची गांभीर्याने आपण दखल घ्या, संबंधितांना समज द्या. कारण लोकशाहीमध्ये जे स्तंभ आहेत त्यामध्ये पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे दोन्ही स्तंभ आहेत. तर त्यापैकी एका स्तंभाने दुसऱ्या स्तंभावर अशी कुरघोडी करणं हे अजिबात यापुढे सहन करणार नाही. हे आणि यापुढे माझी विनंती आहे सर्व पत्रकारांनी अशा पद्धतीने संघटित होऊन हा फक्त वाणीपुरता किंवा परदेशीपुरता हा प्रसंग मर्यादित ठेवू नका. हा प्रसंग सगळ्या प्रत्येकावर येऊ शकतो. तर आता काय एक मोठी पिलावळ सगळीकडे सुरू झालेली आहे आणि ती पिलावळ अतिशय त्रासदायक आहे. त्याचा बंदोबस्त करू. यापुढे प्रशासन निश्चित जी परदेशींनी भावना अतिशय व्यक्त केली त्याच्याशी मी सहमत आहे आणि ह्या घटनेचा मी आमच्या सर्व राज्य पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि आपण अतिशय शांतता मार्गाने आणि पत्रकारांची जी आचारसंहिता आहे त्याप्रमाणेच आपण आजचा मोर्चाचं आयोजन केलं. त्याबद्दल सर्व पत्रकार मित्रांचं, विशेषतः आमच्या स्नेहा बारवेंसह जी पत्रकार भगिनींची किंवा आपल्या भागात कार्यरत झाली त्यांचंही मी विशेष अभिनंदन करतो. आणि आपण सर्वजण आता शांतता मार्गाने निवेदन द्या. आता कोणतरी आभार माना आणि शांतता मार्गाने त्यांना निवेदन देऊ. धन्यवाद. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.